राज्यातील मार्चच्या डॉक्टरांचा संप अखेर मागे. मुख्यमंत्री आणि मार्चच्या डॉक्टरांमध्ये सकारात्मक चर्चा. डॉक्टरांच्या विविध मागण्या सरकार मान्य करणार असल्याचं शिंदेंचं आश्वासन. पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश. 25 ऑगस्ट रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा एमपीएससीचा निर्णय. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर होईल. एमपीएससीच्या अध्यक्षांनी विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल आभारी. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानं फडणवीसांनी मानलेत आभार. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक भडकवण्याचं काम. पुण्यातील आंदोलनावरून अजित पवारांचा विरोधकांवर आरोप. कोलकातामधील डॉक्टर अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडी गप्प का? विखे पाटलांकडून सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीवर निशाणा. पृथ्वीराज चव्हाणांकडून मनोज जरांगेंची भेट. फडणवीसांनी अधिकार नसतानाही 2018 मध्ये कायदा केला, त्यामुळे तो कोर्टात रद्द झाला. मराठा आरक्षणासंदर्भातील कायद्यावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा फडणवीसांवर निशाणा. बीडमधील माजलगावचे भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी मनोज जरांगेंची घेतली भेट. रमेश आडसकर हे पंकजा मुंडेंचे जवळचे मानले जातात. बीडमधील भाजप नेते रमेश पोकळेंनी जरांगेंची घेतली भेट. बीड शहरातून उमेदवारी द्या, रमेश पोकळेंची मागणी. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रीपद सांभाळता येत नाही, त्यामुळे शेवटच्या 2 महिन्यांसाठी अजितदादांनी गृहखातं आपल्याकडे घ्यावं. पवार गटाच्या विद्या चव्हाण यांचं वक्तव्य. युती असतानाही मी कधी भाजपच्या व्यासपीठावर गेलो नाही. आम्ही भाजपपासून दूर गेलो, हे महाराष्ट्रावर सर्वात मोठे उपकार. जळगावच्या सभेत राऊतांचं वक्तव्य. बदलापूर अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला. पोलिसांकडून अक्षय शिंदेच्या घरी तपास सुरू. काल काही जणांकडून अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाकडून बदलापुरातील आदर्श शाळेची तपासणी. शाळेत झालेल्या तोडफोडीसह शिक्षक कर्मचाऱ्यांचीही पोलिसांकडून चौकशी. बदलापूर अत्याचार प्रकरणात शाळेत काम करणाऱ्या 2 महिला कर्मचाऱ्यांची चौकशी. भिवंडी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्याची माहिती. शाळेतील शिक्षकांची देखील लवकरच चौकशी होईल. पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात विशाल अग्रवालसह 6 आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, अजय तावरे, श्रीहरी हळनोर यासह 2 आरोपींनी अर्ज केला होता. 25 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जळगाव दौरा. मोदींच्या दौऱ्यात एकनाथ खडसेंचा प्रवेश होणार असल्याची चर्चा. तर प्रवेशाबाबत नाथाभाऊंना विचारा, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया. सचिन आता घायाळ 15 सप्टेंबरला ठाकरे गटात प्रवेश करणार. सचिन घायाळ पैठणमधून लढण्याची शक्यता. सचिन घायाळ हे छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. सचिन घायाळ यांच्या प्रवेशानंच दत्ता गोरड्यांची चिंता वाढली. ठाकरे गटातील दत्ता गोरडेही पैठण विधानसभेसाठी इच्छुक. पटोलेंविरोधात साकोलीत भाजप संघाचा चेहरा उतरवण्याची शक्यता. संघाचे माजी विदेश विभाग प्रचारक डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांची साकोलीत तयारी सुरू आहे. भाजपनं सोमदत्त करंजकर यांच्या साकोलीमधून तयारी करण्यास सांगितल्याची माहिती. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी मंगलदास बांदलांच्या पत्नीचीही चौकशी. काल मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक. लाडक्या बहिणींसाठी राष्ट्रवादीकडून खास हेल्पलाईन नंबर. लाडकी बहीण योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी हेल्पलाईन नंबरची सोय.